नमस्कार, मी डॉक्टर लीनांका नितीन तांडेल, दिवारा वास्तू सोल्युशनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला वास्तूबद्दल काही माहिती देणार आहे. नॉर्मल वास्तुशास्त्रज्ञ हा वैदिक वास्तूने त्या घराची वास्तू करतो. प्रत्येक घराला 4 भित्ती असतात. जसं आपलं शरीर आणि त्याचा आत्मा, तसंच त्या घराची वास्तू आणि त्याच्यामधली एनर्जी हा त्याचा आत्मा आहे. सो या एनर्जीज कशा इफेक्ट करतात. जर एकाच बिल्डिंगमध्ये एका साईडचे फ्लॅट्स आपण जर घेतले तर ते सारखे असतात, पण काय त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या सगळ्यांचं जर आपण वैदिक वास्तूप्रमाणे ट्रीटमेंट केली तर त्यांचं लाईफ सेम होईल का? तर ते होणार नाही. कारण प्रत्येक एंटिटी, प्रत्येक व्यक्तीची एनर्जी ही वेगवेगळी आहे आणि त्या एनर्जीज त्या घरामध्ये, त्या वास्तूमध्ये वेगवेगळ्या एनर्जीज एमिट करत असतात. सो त्या घरामध्ये जर काही निगेटिव्ह पॉईंट्स असतील किंवा काही जिओपॅथिक स्ट्रेस लाईन्स असतील तर तिथे एनर्जी ही वाईट परिणाम देत असेल आणि त्या घरामध्ये मानसिक, शारीरिक, पैशा पाण्याने या अशा सगळ्या मल्टिपल यांनी माणूस त्रासलेला असेल. म्हणून एनर्जी बेस्ड वास्तू करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तोडफोड केली जात नाही. जमिनीच्या खालच्या म्हणजे ज्या मॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत त्या घरातून जाणाऱ्या त्या एनर्जीज चेक केल्या जातात युनिव्हर्सल ऑरा स्कॅनरच्या माध्यमातून, आणि युनिव्हर्समधून आलेल्या ज्या कॉस्मिक एनर्जीज आहेत त्याला देखील बॅलन्स केलं जातं. तर अशा प्रकारे आम्ही IR UV लाईन्स, त्यालाच म्हणतात हार्टमन्स करी लाईन्स, आणि आम्ही त्या ट्रीट करतो आणि तुमच्या घरामध्ये असलेल्या ज्या एनर्जी फोर्स आहे, वाईट एनर्जी फोर्स आहे, आम्ही त्याचे काही इन्स्ट्रुमेंट्स लावून त्या एनर्जी फोर्सना तिथेच थांबवतो आणि तुमच्या घराची एनर्जी ही पॉझिटिव्ह करतो आणि ती एनहॅन्स होते. तुमच्या घराचा ऑरा देखील पॉझिटिव्ह होऊन तो एनहॅन्स होत राहतो. तर अशा प्रकारे आम्ही मॉडर्न वास्तू, आम्ही क्लासिकल वास्तू, आम्ही वैदिक वास्तू, प्लस व्हेरी इम्पॉर्टंट आमची स्पेशलिटी इज आम्ही एनर्जी बेस्ड वास्तू करतो आणि लोकांचं लाईफ हॅपी, हेल्दी, वेल्दी अँड प्रॉस्परस करतो. दॅट्स इट. हे होतं वास्तूबद्दलचं थोडंसं नॉलेज जे आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आता हा व्हिडिओ तुम्ही शेअर, लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.